येऊ का? हा या. ते थोडं पैसे लागत होते, कामासाठी आलो थोडं. पैसे लागत होते का? हम्म. पण मी तुम्हाला ओळखलं नाही. मी ओळखते तुम्हाला. मला ओळखता? तुम्हाला ओळखते मी. कुठं असता तुम्ही? ये इथं बाजूच्या अशी घर आहे ना, इथं पत्र्याच्या खाली शेड, हा. तिथं राहते भाड्याने. अच्छा अच्छा. तुम्हाला पैसे पाहिजे, पण मग तुमच्याकडे काही गहाण ठेवायला आहे का? काही नाही. अहो मग कस काय देणार पैसे? थोडी द्या, माणुसकी खातीर मदत करा. माणुसकी वगैरे ही गोष्ट आमच्याकडे नसते. आम्ही व्यावहारिक माणसं आहे ना. माणुसकी हा विषय आमच्या आयुष्यात नाहीच. ऐकलं मी भरपूर ठिकाणी ना, तुम्ही पैसे देता व्याजाने. व्याजाने पैसे देतो मी. त्या बदल्यामध्ये आम्ही लिखापट्टी करून घेतो, काहीतरी तारण ठेवतो, तेव्हा पैसे आम्ही देतो. माझ्याकडे ठेवायला काय नाही. मी काय 2 टायमाचे भांडे धुण्याचे काम करते लोकांची. हा. नवरा बेवडा आहे, घर पोसावं लागतं म्हणून. नाही बरोबर, तुमची परिस्थिती नाजूक आहे, पण मग आता आम्ही नुसतं चेहऱ्याकडे पाहून पैसे देऊ शकत नाही. तुम्ही लिहून पुसून घ्या ना माझ्याकडून. अहो नुसती लिखापट्टीने नाही होत ना, काहीतरी गहाण ठेवावं लागतं. तुमच्याकडे आहे का काही घर आहे का, गाडी आहे का, घर काय आहे? भाड्याचे नाही मग कस काय करते? पा काहीतरी आहे. नाही जा तुम्ही, माझा वेळ घेऊ नका, निघा. ऐका ना, हा काय? पैशाचं थोडं हे करून मी तुम्हाला देईल नंतर हळूहळू. नाही नाही, असं नाही होत. एक तर परिस्थिती तुमची खूपच बिकट आहे आणि त्यात तुम्ही हळूहळू द्याल याची मला गॅरंटी वाटत नाही. म्हटलं साहेब द्या थोडीशी मदत करा. नाही शक्य. तुम्ही जा आता, उगीच आहे ना रडव्याला चेहरा करू नका. द्या म्हटलं साहेब थोडे पैसे, लय गरज आहे, अडचण येते मी. अहो तुम्ही रडू नका, तुम्ही निघा. द्या म्हटलं साहेब थोडे पैसे, लय गरज आहे, अडचण येते मी. अहो तुम्ही रडू नका, तुम्ही निघा. तुमच्याकडे लय विश्वासाने आले मी. हा हा, विश्वास गेला तिकडं पानिपतच्या युद्धात. जा जा, इथं बसू नका तुम्ही. तुम्हाला काही गोष्टी देईल मी. म्हणजे माझं शरीर तुम्हाला देईल, थोडे पैशाची गरज, तेवढे द्या फक्त. हो, मी काय तसा माणूस वाटलो का तुम्हाला? हा, तुमचं शरीर घेईल आणि मग तुम्हाला मी पैसे देईल असं काही नाही बरं का. आम्ही व्याजाचे धंदे करतो, पण असे भलते सलते उद्योग नाही करत. हे बघा, तुम्हाला जर अडचण असेल ना, तुम्ही पैसे घेऊन जा, तुमची अडचण दूर करा, मला वेळेवर पैसे द्या, पण या अशा गोष्टी करू नका. परिस्थिती लय नाजूक आहे ना माझी, कमवत कोण नाही, असं बोलावं लागलं मला. नाही मी समजू शकतो, पण मी तसला माणूस नाहीये. तुम्ही पैसे घेऊन जा. किती पैसे लागते तुम्हाला? काय 10,000 रुपये. ठीक आहे. अहो मग छोट्या गोष्टीसाठी तुम्ही डायरेक्ट स्वतःचं शरीर देणार का? हा, बोला काय नंबर तुमचा? 78572239. हे बघा, 10,000 रुपये. हा, या तुम्ही. धन्यवाद. पैसे नाही जमले, नाही दिले तरी चालेल. नाही असं नाही, फेडल मी तुमचे 2-1 महिन्यात देऊन टाकल. नाही नाही, पैसे नाही दिले तरी चालेल. नाही मी एवढं नाही, फेडून टाकल. मी कामात करते ना इथं, कामाच्या महिन्याला देऊन आण. हे बघा, तुमची परिस्थिती बिकट आहे, खूप त्रास करून घेऊ नका. आले पैसे तर द्या, उशीर झाला तरी चालेल. हा हा, उशीर झाला तर काही टेन्शन घेऊ नका. या, धन्यवाद. मला तुमचे लय उपकार झाले, माझ्यावर भरपूर उपकार केले, त्याच्यासाठी धन्यवाद. ओके, या. देईल मी तुमचे पैसे. हा ठीक. खूप अडचणीमध्ये माणूस कुठल्या थराला जाऊ शकतो. एखाद्याची अडचण असली तर आपण मदतीला धावून येतो. आपण नुसतं धंदा म्हणून या गोष्टी करत नाही. बाईला याची जाणीव नव्हती. ठीक आहे, बिचारीची अडचण दूर झाली, हेच आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे.